गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार सगळेजण. कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता झोपेतून उठले, पटापट 5 ते 10 मिनटात सगळं ब्रश वगैरे करून आवरलं आणि आता चालले व्यायाम करायला. तर आजसुद्धा आपण मस्तपैकी साधा सिंपल सगळेजण करू शकतील असा योगा करणार आहोत. तर चला मग पटकन जाऊया. आणि 5 मिनटात आता योगा करायला सुरुवात होईल. तर उशीर न करता पटकन म्हणलं जाते सुरुवातीपासून. तोवर सगळेजण आले असतील, ठीक आहे. आणि एक अंकल आहेत तिथले जे 105मध्ये आहेत, तर त्यांना पण घेऊन जाते सोबत. का तर ते एकदम खूप असे थकलेले आहेत आणि त्यांना एकट्याला जाता येत नाही. आणि ही त्यांची व्हीलचेअर आहे, तर त्याच्यावरती येतात. काल माझ्यासोबत चांगले मस्तपैकी ते फिरले, बोलले. आणि काही एक माणसं अशा असतात की असं वाटतं की 1-2 दिवस जरी भेटले आणि त्यांना असं वाटतं की बऱ्याच दिवसातून त्यांची ओळख आहे आणि ते मस्तपैकी गप्पा करतात, ठीक आहे. तर त्यांना पण घेऊन जाते. तर तुम्ही मला सांगा, असं झाड कधी बघितलं आहे का? मी तर पहिल्यांदा बघायला लागली. ती पण एवढं मोठं आणि त्याला किती मस्त असं जशी काही डिझाईन बनवली. सगळे असे पानं गुंडाळल्यात त्याला, पण एक दोन असे वेलबुडातून त्या झाडाला गुंडाळून वरती गेल्यात आणि खरंच खूप सुंदर दिसायला लागले हे. आणखीन माहीत नाही किती उंच जातं आहे. तर चला मग आता योगा करायला चालले होते. अंकलला आवाज दिला चला म्हणून, तर ते म्हणले मी काल थकून एकदम चलून खूप थकलो आहे, तर आता मला काय नको यायचं आणि शिवाय रक्तसुद्धा चेक करायला जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे अंकल, तुम्ही आराम करा. म्हटलं ते म्हणत होते माझ्यासोबत येते का? म्हटलं हा येते. म्हटलं योगा करून येते, आल्यानंतर म्हटलं आपण रक्त चेक करायला जाऊया. आणि आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. दिवसभर काय काय करणार आहे तुम्हाला दाखवते आणि अर्थात तुम्हाला सुद्धा बघायला आवडेलच. हे मस्त दिसतात ना फुलं, छोटे छोटे. वातावरण खरंच खूप सुंदर आहे. तर आपण इथं राहायला, तर आम्ही इथं जिथं राहायला आलो ना, ती टी व्हीवर सुद्धा व्हिडिओ दिसते. सगळं सेम आहे इथं, पाहिलं है ना, सब सेम है ना. लेकिन हमने खेत नहीं देखा आज तक. झूला भी है. झूला भी है. हाँ, झूला भी है. हे बघा काय आहे ते माहीतच नाही, पण खूप छान दिसू लागलं. और ये अंकल मेरे फ्रेंड है ना अंकल? आप मेरे फ्रेंड है ना? गुड फ्रेंड. गुड फ्रेंड. चलो फिर. हे देखा, एकदम काट्यासारखं आहे. हे पान आहे, असं वाटेल की फुलच आहे, फुल नाही आहे पण ते. सेम. तर चला मग नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये हे खाल्लं, पेरू खाल्ला आणि सफरचंद खाल्लं आणि ककडीचा ज्यूस पिला. आता नाश्ता वगैरे केल्यानंतर जाऊन झोकर थोड्या वेळ बसले आणि त्या अंकलला पण झोकर सोडलं. त्यांचं कसं व्हायला लागले ना, ते सगळे विसरायला लागले. जसं की त्यांना मालिशला बोलवलं 11 वाजता, तर त्यांच्या लक्षात नव्हतं. परत आम्ही डॉक्टरकडे गेला, विचारून आला चलो ना बेटा मेरे साथ. म्हणलं ठीक आहे, मी अंकल चलूंगी मैं. फिर उनको डॉक्टर के पास लेके गई, पूछ के परत विचारलं आणि नंतर मग त्यांना झोक्यावर नेऊन बसवलं. म्हणलं इथं बसा आता, म्हणलं मी चालले, म्हणलं माझा टाईम झाला. परत मी आता आले मालिश करायला. ते म्हणले ठीक आहे मैं जाता मेरे रूम पे. म्हणलं ठीक आहे जाऊ. म्हणलं फिर त्याच्या बाबी नाही मालिश. तर चला त्यांच्यासोबत मला पण हिंदी बोला वाटायला लागली, असं व्हायला लागलं. म्हणजे हिंदी मला पण बोलायला यायला लागली. तर आधी मैं दिखाती हूँ.
यूट्यूब लैब। हाँ किए। हाँ देखा आपको मैंने। ओके ओके। അവർക്ക് ഇഷ്ടപ്പെടുമെന്തോ എനിക്ക് മാം तर आता मालिश वगैरे झाली आणि आज ऑइल मालिश आणि पोटली मालिश 2 मालिश होत्या ती झाल्या आणि आता आंघोळ वगैरे करून डोक्याची पण मस्तपैकी अशी मालिश केली आणि हे डोक्यामध्ये टाकले जेणेकरून केस नाहीत गळावे म्हणून. ठीक आहे, आता मालिश वगैरे करून झाली. आता 12 वाजेपर्यंत निवांत आहे, काही काम नाही आहे. तर झोक्यावर मस्तपैकी बसून झोका खेळणार. तर तुम्हाला खेकडा दिसत असेल, एक छोटा खेकडा आणि तो खूप मोठा काळा खेकडा दिसला ना. तर चलो फिर झाडाची ताजी ताजी तोडून, पण थोडीशी माती लागली तर म्हणले धुवून घ्या. तर हे बघू शकता, एक तिथं काम करणाऱ्या लेडीजनं मस्तपैकी मला अशी ब्लूबेरी आणून दिली आणि म्हणले की गपचूप ठेवा, कुणी माझं नाव नका सांगावं दिली म्हणून. म्हणलं ठीक आहे. तर आत्ता सध्या मी चालले रूमवरती जाते, कपडे बदलते, तेलाने मालिश केली, आंघोळ जरी केली ना तर कपड्यांचा तेलाचा वास यायला लागला. तर दुसरे कपडे घालते आणि ही थोडीशी ब्लूबेरी धुते. आणि ही पहिल्यांदाच खायला लागली, मी ह्याच्या आधी खाल्ली नाही आहे कधी, खरं सांगते. तर थोडीशी धुवून खाऊन घेते कशी लागते कशी नाही. एक तर मी पुसून पटकन खाऊन पण घेतली, थोडीशी आंबट गोड लागायला लागली. कलर मस्त आहे जांभळांसारखा. तर आता धमाला पण देते, धमा बसला असं रूममध्ये टी व्ही बघत. आणि नंतर 12 वाजता जेवण जायचं. शिवाय माझ्या फोनमध्ये बिलकुल चार्जिंग नाही, 5-6% आहे. तर चार्जिंगला पण फोन लावते. ठीक आहे, तर आता रूममध्ये जाते, फोन चार्जिंगला लावते आणि नंतर मग जेवण करायला वगैरे जाईन. आणि हा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आता फोन चार्जिंग केल्यानंतर दुसरा ह्याच्या पुढचा व्हिडिओ कोणता काढते काय नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. तोपर्यंत बाय बाय, भेटूया उद्याच्याला.